जी पहिली टाकी असेल किंवा पहिला नळ असेल त्याच्यामधून तेच मायनस करतात आणि शिल्लक टाकी मिळते. लक्षात आला? पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट, दुसरी टाकी जी बाकी आहे आणि ती नंतर चालू होणार आहे किती तासात बरं, मग त्याच्याने गुणा करा. एवढं 2 सिस्टीम जर लक्षात ठेवलं तुमचं उत्तर भेटणार. लक्षात आलं? बघा प्रश्न असा आहे, पहिला नळ 1 टाकी 12 तासात पूर्णपणे भरतो. म्हणजे हे पूर्ण टाकी जर असेल ती 12 आवर्स मध्ये भरतो. दुसरा नळ 30 टाकी किती तासात भरते? किती? 10 तासात भरते. लक्षात आलं? जर पहिला नळ सुरू केला म्हणजे इथे पहिला नळ कोणता आहे? 12. ओके, खाली 12. लक्षात आलं? काय देणार खाली? 12. मग किती तास चालला तो? 12 मधून 2 गेले किती होतात? मग हे शिल्लक आहे. काय आहे? म्हणजे 2 तास जर चालला, 2 तास चालला हा. लक्षात आलं? नंतर शिल्लक किती आला? बाकी 10/12. आता प्रश्न असा आहे, तो बंद करण्यात आला, मग नंतर हा बंद करून दिला. बंद केल्यानंतर उरलेली टाकी म्हणजे उरलेली टाकी किती आहे? 10/12. किती आहे? मग उरलेली टाकी दुसरा नळ किती वेळेत? मग लक्षात ठेवा, जर भरण्यासाठी असेल त्याला डायरेक्ट गुणाकार करावा लागेल. बघा जर दुसऱ्याचं बघा 10 गुणिले 10/12 असंही करा. प्रॉब्लेम आहे. 10 गुणिले 10 किती होतात? किती झाले? 100. जर तुम्हाला येत नसेल 12चं पाढा तर 100चा अर्थ किती? 12चा अर्थ किती? 6. जर तुम्हाला 6चा पण पाढा येत नसेल, 6चा अर्थ किती? 50चा अर्थ किती? 25. एवढं ते एवढं. हा, आता पूर्ण भाग द्या. 3चा पाढा येतो? 3 आठे किती? 3 आठे 24. आता 25 मधून 24 गेले किती होतात? 8.1. हे तुमचं उत्तर. हे तासांमध्ये आलं. हे कशामध्ये आलं? जर त्याने सांगितलं मिनिट मध्ये जर सांगितलं असेल, मग अशा वेळेस बघा वर बघा, म्हणजे 8 तास आणि 103 गुणिले 6. जर तुम्ही सांगितलं 3 ने भाग 3 गुणिले किती? म्हणजे किती मिनिट झाले? 8 तास 20 मिनिट. किती मिनिट? 20 मिनिट. कठीण आहे? जमेल ना? नोट करा.